लागते आपल्याला 400 फूट भीम. आणि इथं सैडा पण मारलेला नाही. हे काही इथं झामझाम करून राहिले. आता तर मला वाटते सैडा मारून घ्या आणि त्याच्यानंतर भीमला हात लावा. तर घ्या रे पोट्टे, फटाफट मारा सैडा आणि भरू आता भीम. बापाले का किस ताकद ना आता मला कालवाले. आणि एवढा भीम भरल्याशिवाय काही आपल्याला सुट्टी आहे नाही रे बा. आता पहिलेच सांगून दिलं ते पुरते. आणि इथं काय, इथं तर हा दीपक पण भिडला, परवीन पण भिडला आणि किसना पण भिडला. अरे हा लहान पोट्टा कोण आहे? अरे हसून राहिला रे. हा तर कार्तिक आहे रे बा. कार्तिक पण भिडला रे बा ताकद ना. आता तर काही भीमची खैर नाही रे बा. एवढा भीम भरून तर आपल्याला घरी जाणे आहे. तर इथं बघतो तर काय, आता तर 1-2 तास झाले आणि याची चार्जिंग पण उतरल्यासारखी वाटून राहिली. दीपकची पण चार्जिंग उतरली आणि परवीनची पण उतरली. आता परवीन तर जातो चार्जिंग करायला. इथं बघतो तर काय, दीपक तर बसून आहे. दीपक तर पुरा डाऊनच झाला. पण इथं परवीन काय करू राहिला? परवीनाला वाटते बा खर्रा खायले. परवीन आणला नागपुरी खर्रा. आता तर काही भीमची खैर नाही. आता तर फटकन होते रे बा भीम. आता परवीननं फुल चार्जिंग केली ना. हा झाला रे बा भीम. बापरे, परवीननं खूप जादू केली रे बा. तुम्हाला अशी जादू पाहायची आहे का? तर तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.